पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी। वंचित आणि काँग्रेसची युती होऊ नये यासाठी काँग्रेसचे प्रयत्न होत आहेत। काँग्रेस खासदारच हे प्रयत्न करत असल्याचा आरोप आता वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आलेला आहे। जिल्हा निरीक्षक योगेश बन यांनी हा आरोप केलाय। छत्रपती संभाजीनगर पुरता हा सगळा एकंदरीत राजकीय घडामोडींचा प्रकार असल्याचं समजतंय। या संदर्भात योगेश बन यांच्या सोबत आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी संवाद साधलाय, पाहूया। महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस या दोन पक्षांच्या युती संदर्भात विशेष हालचाली होत आहेत आणि या युतीकडे देखील राज्याचं लक्ष लागून आहे। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस ही युती कुठेतरी अस्पष्ट दिसत आहे आणि ही युती कुठेतरी घडूच नये यासाठी काँग्रेसचा खासदार मिठाचा खडा बनतोय अशी भावना जी आहे ती या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी योगेश बन यांनी व्यक्त केलेली आहे। आगामी काही दिवसांमध्ये जर युती झाली नाही त्याला जबाबदार देखील या खासदारालाच पकडलंय। काय सांगाल, का तुम्ही असं म्हणताय की खासदार युती होऊ देत नाहीये? काय कारण आहे? कारण काँग्रेस तुमच्या सोबत येण्याचा प्रयत्न करत आहे। काँग्रेस आमच्यासोबत येण्याचा प्रयत्न करतोय आणि वंचित बहुजन आघाडी सुद्धा काँग्रेससोबत येण्याचा प्रयत्न करते। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये विषय असा आहे की ज्या आमच्या जागा वाटप झाल्या, काँग्रेसचे शहर अध्यक्ष यांनी आणि आम्ही बसून ज्या जागा वाटप केल्या त्या जागा वाटपामध्ये जे एकमेकांना सीट्स आले त्या सीट्समध्ये ज्यावेळेस ते फायनल बोलणीसाठी कल्याण काळे यांच्याकडे गेले त्यावेळेस कल्याण काळे यांची भूमिका अशी होती की जालना लोकसभेमध्ये येणाऱ्या फुलंब्री मतदारसंघातील 4 प्रभाग या ठिकाणी ते स्वतंत्र उमेदवार उभे करणार आहेत आणि त्या ठिकाणी वंचितने उमेदवार देऊ नये किंवा त्या ठिकाणी स्वतंत्र लढत व्हावी। जर आमचं ज्या ठिकाणी मतदारसंख्या मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी युतीमध्ये लढायचं नसेल तर मग युती कशासाठी करायची आहे? 29 प्रभागातील आमचे वंचित बहुजन आघाडीचे मतदान हे काँग्रेसला मिळावे आणि त्यांचे उमेदवार निवडून यावे ही त्यांची भावना असेल तर अशी युती होत नसते। आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, ही भावना काँग्रेसची आहे, परंतु कल्याण काळे यांची ही भावना दिसून येत नाहीये, त्यामुळे ही युती आजपर्यंत थांबलेली आहे। ही युती होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं असताना दुसरीकडे काँग्रेसच्या खासदारावर हे गंभीर आरोप करण्यात आलेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। यानंतरची आणखीन एक महत्त्वाची बातमी पुण्यातली। विजय खळदकर हे काँग्रेस सोडून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं समजतंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय। विजय खळदकर हे काँग्रेसचे कोथरूडचे अध्यक्ष आहेत आणि त्याच अनुषंगाने आता कोथरूड परिसरामध्ये काँग्रेससाठी हा एक खूप मोठा धक्का मानला जातोय, कारण ते अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।